नालासोपारामध्ये रेल्वे ट्रॅक पाण्याखाली, लोकल सेवा विस्कळीत। पश्चिम रेल्वेची सेवा फक्त वसईपर्यंत सुरू, प्रवाशांचे हाल। वसईमध्ये सलग तिसऱ्या दिवशी धुवाधार पाऊस। सातिवली भोईदा पाड्यातील रस्ते पाण्याखाली, वाहतूक पूर्णपणे ठप्प, गाड्या अडकल्या। वसईच्या मिठागर वस्तीला सलग तिसऱ्या दिवशी पावसाचा वेढा। घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत। मिसिंग लिंकवरील दुसऱ्या बोगद्याच्या आधी दरड कोसळली। मुंबईहून पुण्याच्या दिशेनं मोजक्याच गाड्यांचा प्रवास सुरू, तर लोणावळा घाट बंद केल्यानं मोठी वाहतूक कोंडी। मिसिंग लिंकच्या कामामध्ये दलाली आणि भ्रष्टाचाराची लिंक झाल्याने सुरक्षाच मिसिंग। ड्युरेबिलिटी चेक करण्यासाठी दरड कोसळली आहे का, रोहित पवारांचा खोचक सवाल। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह। पोलिसांनी मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना माघारी पाठवलं। मुसळधार पावसाचा प्रवाशांना मोठा फटका। पुणे मुंबई वाहतूक पूर्णपणे ठप्प। रेल्वे मार्गासह मिसिंग लिंकवर दरड कोसळली, तर एक्सप्रेसवेवर पाणीच पाणी। मुंबई प्रवास करणाऱ्यांना घराबाहेर न पडण्याचा प्रशासनाचा सल्ला। मुंबई पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळली। 6 एक्सप्रेस गाड्या रद्द। इंद्रायणी, डेक्कन प्रगती, डेक्कन क्वीन, मुंबई पुणे इंटरसिटी आणि मुंबई धुळे या गाड्या रद्द। प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करा। अनावश्यक प्रवास टाळा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन। मुंबईच्या मानखुर्दमध्ये 3 मजली बांधकाम कोसळून मोठी दुर्घटना। 6 जणांचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुःख व्यक्त करत प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत जाहीर। पुण्याच्या मावळमधील पाटण गावात घरावर दरड कोसळली। 3 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती। एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल, बचावकार्य सुरू। रायगडमध्ये मुसळधार पावसानंतर अंबा नदीला महापूर। नागोठणे शहरामध्ये नदीचं पाणी शिरलं। कोळीवाडा परिसरातील घरांमध्ये पाणी।